विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एस क्रिएटिव्ह चॅनलवर। जर तुम्ही आणखीही व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासचे प्रकार काय आहेत ते पाहिलेले आहे, त्याचं स्पष्टीकरण पण व्यवस्थित पाहिलेलं आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समासाचे उपप्रकार आणि सराव संच म्हणजेच परीक्षेला कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात तर ते पाहणार आहोत। तर चला मग आपण सुरुवात करूया। पहा, तत्पुरुष समासाचे आपण प्रकार पाहणार आहोत। अगोदर उपप्रकार। तत्पुरुष समासाचे प्रमुख दोन प्रकार आहेत। पहिला आहे व्यधिकरण तत्पुरुष आणि दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष। तर पहा, व्यधिकरण तत्पुरुषलाच विभक्ती तत्पुरुष पण म्हटलं जातं आणि समानाधिकरण तत्पुरुष समासला कर्मधारय असं म्हटलं जातं। तर जास्त करून म्हणजे आपण विभक्ती तत्पुरुष आणि कर्मधारय या नावाने जास्त ओळखले जातात, पण परीक्षेमध्ये जर व्यधिकरण तत्पुरुष हा प्रकार जर आला किंवा हे नाव जर आलं तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये, त्यासाठी मी याची दोन्ही पण नावे लिहिलेली आहेत। तर आपण सुरुवातीला व्यधिकरण तत्पुरुष म्हणजेच विभक्ती तत्पुरुष पाहूया, त्याची व्याख्या आणि स्पष्टीकरण। पहा, या समासाचा विग्रह प्रथमा व संबोधन वगळून इतर विभक्तींनी करता येतो। ज्या विभक्तीने विग्रह केला जातो त्या विभक्तीचे नाव त्या समासाला देतात। पहा, आता याचं आपण एक उदाहरण पाहूया। राजकन्या, राजाची कन्या, षष्टी तत्पुरुष आहे हा। दुसरं उदाहरण पाहू, घरगडी, घरातील गडी, सप्तमी तत्पुरुष। तर त्यानंतर पहा, समानाधिकरण तत्पुरुष कर्मधारय म्हणजेच काय, कर्मधारय आहे। तर याची व्याख्या काय करता येईल आपल्याला, या समासात दोन्ही पदांची विभक्ती एकच असते। तर त्याचे आपण उदाहरण पाहू आता। पहिला आहे कमल नेत्र, कमळासारखे नेत्र। दुसरा आहे महाराष्ट्र, महान असा महान राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र। तर त्यानंतर आपण पाहूया द्वंद्व समासाचे उपप्रकार कोणते आहेत तर ते पाहूया आणि किती आहेत। तर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत। पहिला आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व। तर आता याची स्पष्टीकरण आणि व्याख्या उदाहरणासह आपण खालीलप्रमाणे पाहूया। तर पहा, पहिला आहे इतरेतर द्वंद्व। आता इतरेतर द्वंद्व म्हणजे काय तर तो कसा ओळखायचा याचे आपण अगोदर स्पष्टीकरण पाहूया। ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि, व, अन, नि यासारखी समुच्चयबोधक अव्यय, उभयान्वयी अव्यय वापरली जातात त्याला इतरेतर द्वंद्व असं म्हणतात। तर पहा, ही पूर्ण व्याख्या जरी आपल्या लक्षात व्याख्या पाठ करत बसायची नाही, जेवढं थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर इतरेतर द्वंद्व म्हटलं की आणि, व, अन, नि हे शब्द आपल्याला आठवले पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं। आणि, व, अन, नि हे शब्द त्यामध्ये काय वापरले जातात, उभयान्वयी अव्यय वापरली जातात। तर त्यानंतर पहा, आता त्याची उदाहरणे पाहू आपण। कृष्ण अर्जुन, त्याचंच आपल्याला कसं करता येईल मग, कृष्ण आणि अर्जुन। पहा, दोन्हीमध्ये आणि आलेला आहे म्हणजेच हे काय आहे, इतरेतर द्वंद्व आहे। आई वडील, आई व वडील। बहीण भाऊ, बहीण अन भाऊ। तर पहा, त्यानंतरचा वैकल्पिक द्वंद्व आहे। ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना वा, किंवा, अथवा अशा विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो त्यास काय म्हणतात, वैकल्पिक द्वंद्व असं म्हणतात। तर पहा, यामध्ये पण तसंच आहे, थोडक्यात ट्रिक्स वापरायच्या आहेत आपल्याला। पहा, यामध्ये कोणत्या कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो, वा, किंवा, अथवा अशा उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो, तर त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व असं म्हणू शकतो। पहिला आहे याचं उदाहरण, खरे खोटे, खरे अथवा खोटे, भले बुरे, भले किंवा बुरे, 3 4, 3 वा 4। तर पहा, त्यानंतर आहे तिसरा प्रकार समाहार द्वंद्व। ज्या द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रधान मानून त्याखेरीज त्याच प्रकारच्या आणखी काहींचा समावेश, बघा समाहार म्हणजेच काय आहे, समावेश गृहीत धरलेला असतो त्यास समाहार द्वंद्व म्हणतात। पहा, पहिला आहे चहा पाणी, चहा पाणी, कॉफी, बिस्किट वगैरे। भाजीपाला, भाजी, पालेभाजी, मिरची, कोथिंबीर वगैरे। पहा, आपण चहा पाणी म्हणतो
तर त्यामध्ये चहा किंवा पाणी किंवा चहा आणि पाणीचा समावेश होतो असा असते का? नाही. तर त्याच्या आधारे आपण किंवा त्याद्वारे आपण कॉफी, बिस्किट असं पण म्हणू शकतो. तर त्यानंतर पहा भाजीपाला. आपण जर आता असं म्हणत आहे की भाजीपाला आणायला जायचं आहे, तर भाजीपाला म्हणजे कोणती? केवळ एकच गोष्ट येते का त्यामध्ये? भाजीपाला म्हणजे फक्त कोथिंबीर किंवा भाजीपाला म्हणजे मिरची, भाजीपाला म्हणजे फक्त टोमॅटो असंच असते का? नाही. तर भाजीपाला म्हटल्यावर आपल्याला त्याचा सर्व जे भाजीपाला आहे खाण्याचा आपला, तर तो सर्व त्याचा समावेश होतो. तर त्यामुळं काय आहे, हे इथं ही व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्या इथे व्यवस्थित बरोबर लागू होत आहे त्याला. की आणखीही जे आपल्याला दिलेले आहेत प्रधान मानून दोन्ही पदे जी प्रधान दिलेली आहेत, तर त्यांचा तर समावेश होतोच, पण त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काहींचा पण त्यामध्ये समावेश केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो? समाहार द्वंद्व असं म्हणतो. तर पहा इथे आपले समासाचे उपप्रकार पण झालेले आहेत पूर्ण. तर त्यानंतर आपण आता पाहूया समासची काही क्वेश्चन सेट घेतलेला आहे मी परीक्षेमध्ये, कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपण अभ्यास करतो व्याकरणाचा, पण जी आपण उदाहरणे पाहिलेली आहेत तीच परीक्षेला येतील असं होऊ शकत नाही. तर आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे पण येऊ शकतात. तर एक्झाममध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ नये, तर त्यासाठी कशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये, तर ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर पाहू आपण. तर चला मग आपण क्वेश्चन सेटला सुरुवात करूया. पहा प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला डॅश डॅश समास म्हणतात. तर पहा पहिले पद कोणत्या समासामध्ये महत्वाचं असतं? मग अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं. तर याचं उत्तर काय येणार आहे? मग अव्ययीभाव समास. पहा ऑप्शन कोणकोणते दिले होते? अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. पहा दुसरं उदाहरण पाहू आपण. पुढीलपैकी समाहार द्वंद्व कोणता? पहा समाहार द्वंद्व कोणता? चहा पाणी, हरिहर, आई बाप आणि राम लक्ष्मण. तर ह्यापैकी कोणतं येणार मग? समाहार द्वंद्व चहा पाणी येणार आहे. त्यानंतर पहा आपण तिसरा प्रश्न पाहू. खालील दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. पहा तिसरा प्रश्न आपण पाहू. खालील दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. सामासिक शब्द कोणता दिलेला आहे? चौकोन. पहिला आहे ऑप्शन अव्ययीभाव समास, दुसरा आहे द्वंद्व समास, तिसरा आहे तत्पुरुष समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तर याचं उत्तर काय येईल मग? बहुव्रीही समास आहे. याचं उत्तर काय आहे? बहुव्रीही समास. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे. पुढील समूहातील अयोग्य सामासिक शब्द ओळखा. पहा अनंत, चक्रपाणी, सहकुटुंब आणि राम लक्ष्मण. तर यामध्ये अयोग्य शब्द कोणता आलेला आहे? मग सामासिक राम लक्ष्मण हा शब्द आलेला आहे. तर आपण पाचवा प्रश्न पाहूया. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा. याचा विग्रह काय येईल मग? प्रत्येक क्षणाला. क्षणी ऑप्शन कोणकोणते आहेत पहा. क्षणिक, प्रत्येक क्षणाला, क्षण प्लस क्षण आणि चौथा आहे क्षणभर. याचा विग्रह काय येणार मग? क्षणोक्षणीचा प्रत्येक क्षणाला हा बरोबर आहे विग्रह. तर त्यानंतर पाहू आपण 6वं क्वेश्चन. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? काव्य आणि अमृत, दुसरा आहे काव्याचे अमृत, तिसरा आहे अमृत असे काव्य आणि चौथा आहे काव्यरूपी अमृत. तर याचं काय येणार मग? आन्सर काव्यरूपी अमृत हे येणार आहे. काव्य अमृत याचं काय आहे? काव्यरूपी अमृत हे विग्रह बरोबर आहे. त्यानंतर पहा 7वा. मीठ भाकर शब्दाचा विग्रह कसा आहे? पहा मीठ भाकर या शब्दाचा अर्थ आपल्याला विग्रह कसा करता येईल? पहिला आहे मीठ किंवा भाकरी, दुसरा आहे मीठ भाकर व तत्सम पदार्थ, तिसरा आहे मीठ घालून केलेली भाकर आणि चौथा आहे भाकर मीठ. त्या 7व्याचं काय येईल मग उत्तर? मीठ घालून केलेली भाकर. मीठ भाकर म्हणजेच मीठ घालून केलेली भाकर हे उत्तर आलेलं आहे याचं. तर पहा 8वं पाहू आपण उदाहरण. आमरण या शब्दाचा समास कोणता ते लिहा.
अमरण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. पहिला आहे ऑप्शन द्वंद्व समास, दुसरा आहे अव्ययीभाव समास, तिसरा आहे तत्पुरुष समास आणि चौथा आहे द्विगु समास. तर पहा मग याचं कोणतं येईल? अमरण या शब्दाचा समास कोणता आहे? अव्ययीभाव समास हा आहे. अमरण या शब्दाचा अव्ययीभाव समास येईल. 9वं उदाहरण पाहू आपण. क्वेश्चन 9 पाहू. समास ओळखा. आता इथे एक नाव दिलेलं जाते आपल्याला परीक्षेमध्ये. इथे आई वडील दिलेलं आहे, तर याच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं दुसरं वेगळ्या प्रकारचं पण देऊ शकतात, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पहा, आई वडील हा शब्द आहे, तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे? समास ओळखायचा आहे. तर पहा ऑप्शन कोणकोणते दिले आपण पाहून घेऊ अगोदर. अव्ययीभाव समास, दुसरा आहे द्वंद्व समास, तिसरा आहे तत्पुरुष समास आणि चौथा आहे द्विगु समास. तर या चारीपैकी कोणतं येईल मग? आई वडील या शब्दाचा समास द्वंद्व समास आहे. आई वडील हे काय आहे? द्वंद्व समासामध्ये येईल हा शब्द. त्यानंतर पहा 10वं आणि लास्टचं उदाहरण पाहू आपण. साखर भात या शब्दाचा समास ओळखा. साखर भात ह्या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहिला आहे ऑप्शन मध्य पदलोपी, दुसरा आहे समाहार द्वंद्व, तिसरा आहे बहुव्रीही आणि चौथा आहे द्वंद्व समास. तर त्यानंतर पहा आपलं कोणतं करता येईल मग याचं? मध्यम पदलोपी याचं हे आन्सर येणार आहे साखर भात या शब्दाचं. तर आपला इथे क्वेश्चन सेट संपलेला आहे. मी 10 क्वेश्चन घेऊन त्याचे आन्सर पण तुम्हाला सांगितलेले आहेत. पहा, मी स्टार्टिंगपासून जो व्हिडिओ बनवलेला आहे समासचा, तर तुम्ही कोणती पण कन्सेप्ट घ्या. मी जी कन्सेप्ट घेतलेली आहे ती कन्सेप्ट पूर्ण व्यवस्थित क्लिअर व्हावी अशा प्रकारेच प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच अगोदर स्पष्टीकरण देऊन व्याख्या वगैरे समजून त्यानंतर त्या व्याख्येचे स्पष्टीकरण आणि त्यानंतर मी उदाहरणे घेतलेली आहेत. उदाहरणे झाल्यानंतर ते पण व्याख्या, स्पष्टीकरण आणि उदाहरणे पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर मी क्वेश्चन सेट पण तयार करून देत आहे तुम्हाला, म्हणजेच की तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पहा, आपण ऐकलेलं विसरून जातो लगेच, तर त्यामुळे मी पूर्ण कन्सेप्ट आणि व्याख्या पण त्याच्या पूर्ण लिहून दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला विसरून जाऊ नये. जर आपण जी गोष्ट आपण पाहतो तर ती जास्त काळ आपल्या लक्षात राहते आणि जी गोष्ट ऐकतो ती लगेच विसरते. तर त्यामुळे मी व्याख्या पण लिहून दिलेल्या आहेत आणि क्वेश्चन पण लिहिलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.